कल्याण आणि टिटवाळ्यातून एक महत्त्वाची बातमी। टिटवाळ्यात चाळ माफियांचा हैदोस सुरू आहे। किरण गुजरे टोळीचा वृद्धेच्या घरावर हातोड्याने हल्ला करण्यात आलेला आहे। महिलांना बेदम मारहाण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय। चाळ माफिया किरण गुजरे यानं मागितलेला हफ्ता देण्यास नकार दिल्यानं टोळीनं थेट घरात घुसून महिलांवर हल्ला केलाय। किरण गुजरे यांना आपल्या 10 ते 12 गुंडांच्या टोळीसह घरात जबरदस्ती प्रवेश केला आणि घरात उपस्थित असलेल्या महिलांना या गुंडांनी बेदम मारहाण केली आहे। कल्याण टिटवाळ्यातला हा सगळा प्रकार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, किरण गुजरे टोळीनं हा सगळा तमाशा केलेला आहे, ही मारहाण केलेली आहे। हा किरण गुजरे नेमका कोण आहे आणि हा सगळा प्रकार काय आहे? विनोद सर, टिटवालामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही याचा प्रश्न निर्माण झालाय। कारण की टिटवालामध्ये एक सद्गुरू चाल आहे। या चालीत पावसाळ्याआधी काही जे नागरिक आहे घर दुरुस्तीचे काम त्यांनी हाती घेतला होता आणि या दुरुस्तीच्या कामासाठी किरण गुजरे हा चाळ माफिया या परिसरातला त्यांनी आधी यांना घरं विकली होती आणि तुम्हाला काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावा लागेल अशी मागणी केली होती। परंतु रमा कदम नावाची एक महिला आहे, तिने पैसे द्यायला नकार दिला। त्यानंतर किरण गुजरे आणि त्याच्या भावानी 10 ते 12 जे गुंड आहेत त्यांनी पाठवले। त्या लोकांनी येऊन या महिलांना मारहाण केली, त्या ठिकाणी घरांची तोडफोड केली। एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न देखील झाला। या प्रकरणात टिटवाला पोलिसांनी 12 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला। अद्याप कोणालाही अजून अटक झालेली नाही। मात्र या घटनेमुळे टिटवालात नागरिकांमध्ये संताप आहे आणि या प्रकरणात ठोस कारवाई करण्यात यावी। चाल माफियांचा हा एक प्रकारे हैदोस आहे आणि कुठे ना कुठे हा थांबला पाहिजे अशी मागणी होत आहे। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल। येथील चाळ माफिया किरण गुजरे आणि त्याचा भाऊ परेश गुजरे यांनी खंडणी मागितले घरकामाच्या वेळेस आमच्या, तेव्हा न दिल्यामुळे आमच्यावर त्यांनी 20-15 माणसं आणून हल्ला केला। आम्ही नसताना आमची मुली होत्या इकडे खेळत असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या लोकांनी विटा दगड आणि त्यांच्या पाठी हातोड्या घेऊन मागं लागले। त्यांना छातीवर धक्का देऊन त्यांना पाडवण्याचा प्रयत्न केलेला असून